कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणाऱ्या अलिबाग पेड बायपास मार्गावरील सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। अवघ्या 3 वर्षात हा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही जबाबदारीची ढकलाढकल सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। रस्ता नेमका कोणाच्या अखत्यारीत आहे यावरच विभागांमध्ये संभ्रम असल्याने नागरिकांचा संताप वाढलाय। पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याची अवस्था आणखी गंभीर बनली असून अपघातांचा धोका वाढला आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी रस्त्यालगत फलक लावत निषेध व्यक्त केला। तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। सर्वप्रथम हा जो रस्ता आहे हा वडखळ ते अलिबाग मधला जो बायपास आहे हायवेचा लागलेला, त्याच्यामध्ये जे आपल्याला जो सर्व्हिस रोड दिलेला आहे तो हा रस्ता आहे। या रस्त्यामध्ये टोकळे बसवलेले आहेत, ते जीर्ण झाले पूर्णपणे। 3 वेळा तरी खड्डे झाले, 3 वर्ष झाले हा रस्ता असाच आहे। 3 वर्षापासून लोक या रस्त्यावर असे येणे जाणे करतात आणि मुळात हा अलिबागला जोडणारा प्रमुख रस्ता आहे। या प्रमुख रस्त्यामध्ये कोणी शासन किंवा कोणी लक्ष देत नाही। कोणाला विचारायला गेलं ऑफिसमध्ये, PWD ऑफिसमध्ये गेलो का सांगतात तो NHच्या अंडर येतो, NH ऑफिसला विचारायला गेलं का आमच्या अंडर येत नाही, तिकडे कळंबोलीला ऑफिस आहे त्यांच्या अंडर येतो। नक्की या रस्त्याचा बाप कोण हा प्रश्न आम्हाला प्रशासनाला विचारायचा आहे, म्हणून हे बॅनर लावलेलं आहे। या रस्त्याला बापच नाही, आणि बाप रस्त्याला सोडा, या रायगड जिल्ह्याला सुद्धा बाप नाही आहे। मुळात आज 3 वर्ष का 4 वर्ष झाली सत्ता बसून हे बाकीच्या राजकारणात एकत्र येतात आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री पण देऊ शकत नाही अजूनपर्यंत। बाकी सगळ्यांकडचे रस्ते बघा तुम्ही कसे आहेत, आणि अलिबागसाठी दुर्दैवी आहे परिस्थिती रस्त्यांची। काय रस्ता नाही आज अलिबागला, मूळ रस्ता आहे आपला अलिबागला जोडणारा, तो रस्त्यावरून तुम्ही मंत्री मंत्रालयात जातच असाल ना इथले स्थानिक, मग तुम्ही का नाही करणार रस्ता? तुमच्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर मध्ये काय फरक आहे? आम्ही रोजचे बाईकवरनं प्रवास करणारे प्रवासी आहोत, आम्हाला किती त्रास होत असेल मग?